आजचा विषय आहे कर्ल्स. आपण इथे आज कर्ल्स शिकणार आहोत. ही तीच डमी आहे जी मी तुमच्यासाठी दाखवलेली होती, जी मी विकत घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान डमी मला मिळालेली आहे. सो आज ह्याच्यावरच मी तुम्हाला कर्ल्स करून दाखवणार आहे. सो आजच्या जे कर्ल्स आहेत त्या कर्ल्सचं नाव आहे क्लासिक कर्ल्स, म्हणजे बेसिक कर्ल्स आहेत ते. तुम्ही कोणत्याही हेअरस्टाईलला हे कर्ल्सची टेक्निक फॉलो करू शकता. इथे मी इयर टू इयर पार्टिशन करून घेतलेलं आहे. इयर टू इयर पार्टिशन झाल्यानंतर एक स्टँड घेऊन आपल्याला आधी मार्क करून घ्यायचं आहे 4 फिंगरचा डिस्टन्स ठेवून. आता हा बघा मला मार्क मिळाला आहे. आता मार्क मिळाल्यानंतर मी टॉंग मशीन जे आहे ते माझं बघा क्लिप माझं खाली येत आहे फिंगरचा, आणि त्याच्यावर मी त्याच्या आतमध्ये हेअर अडकून आपल्याला अपोजिट साईडला फेकून द्यायचे आहेत केस. केस फेकल्यानंतर एक राऊंड आपल्याला जागेवरच घ्यायचा आहे. एक राऊंड जागेवर घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू ती मशीन हाताने थोडं खाली सरकवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता वरती परत मार्क मिळाला आहे. हळूहळू खाली आल्यानंतर मी परत त्याच जागेवर जाऊन मी होल्ड करणार आहे. परत खाली येणार आहे हळूहळू, जोपर्यंत आपला जो एंडचा स्टँड संपत नाही आहे तोपर्यंत आपल्याला ही टेक्निक फॉलो करायची आहे. सेम हळूहळू हळूहळू खाली यायचं आहे आणि मग राऊंड करत जो आपल्याला मार्क मिळालेला आहे त्या मार्कवर जाऊन आपल्याला मशीन होल्ड करायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता माझे सगळं जे केसांचे स्टँड होता तो सगळा मशीनच्या आतमध्ये गेलेला आहे. आता हीट दिल्यानंतर मी हळूच सोडणार आहे. बघू शकता तुम्ही हा माझा झालेला आहे क्लासिक कर्ल्स. ह्या कर्ल्सला नाव आहे क्लासिक कर्ल्स. तुम्ही बघू शकता दुसऱ्या साईडचा म्हणजे लेफ्ट साईडचा मी स्टँड उचलून आता ह्या साईडला मी अपोजिट केस फेकत आहे. तुम्ही लक्षात ठेवा जेव्हा लेफ्टचे स्टँड असणार तो अपोजिट तुम्हाला राईटला फेकला गेला पाहिजे आणि राईटचा जो स्टँड आहे तो अपोजिट लेफ्ट साईडला फेकला गेला पाहिजे. सो मी लेफ्ट साईडला राईट साईडला हा स्टँड फेकलेला आहे. आता बघा सेम मी मार्क घेऊन जागेवर जात आहे, खाली खाली घेऊन परत वर जात आहे. म्हणजे पूर्ण जो स्टँड आहे तो मशीनमध्ये आल्यानंतर तुम्हाला पूर्ण जागेवर जाऊन होल्ड करायचा आहे. इथे पण सेम टेक्निक मी फॉलो केलेली आहे. होल्ड झाल्यानंतर मी बघते आधी गरम झालेलं आहे की नाही. तुमचं जे काय होतं ना मशीन काही काही वेळेस ना खूप हीट झालेली असेल तर आतलेच केस हीट देतात, पण वरची जी लेअर असते तिथे तुम्हाला हीट मिळत नाही. सो नेहमी चेक करूनच तुम्हाला कर्ल्सचा जो स्टँड आहे तो सोडायचा आहे. पूर्ण केसामध्ये तुम्हाला हीट मिळायलाच हवी. आता 2 स्टँड मी अपोजिट केलेले आहे. आता इथे बघा तुम्ही बघू शकता माझे 3 पार्टिशन झालेले आहे 1 2 3. आता मी 2 अपोजिट केलेला आहे. आता मधल्या पार्टचं काय गेम आहे माहिती आहे का, म्हणजे तुम्हाला जिथे योग्य वाटेल डायरेक्शन तिथे तुम्ही देऊ शकता, कारण त्याचं आपल्याला काहीच लेणं देणं नाही आहे. सो मधल्या पार्टला तुम्ही लेफ्ट साईडला फिरू शकता किंवा राईट साईडला फिरू शकता, ती तुमची चॉईस. कारण मधल्याचं काहीच आपल्याशी लेणं देणं नाही आहे. का लेणं देणं नाही आहे हे तुम्हाला पुढे पुढे कर्ल्स करताना समजत जाईल की मी मधले पार्ट का इथे तिथे फिरवलेले आहेत. सो मी राईट साईडला मी फिरवून टाकलेले आहेत आणि सेम टेक्निकने मी कर्ल्स करून घेत आहे. खाली जे सेक्शन्स केलेलं होतं माझे तिथे 3 राऊंड आलेले आहेत, 3 स्टँड निघालेले आहेत. तुम्हाला स्टँड छोटे पण आणि मोठे पण घ्यायचे नाही आहेत, मीडियम साईजचे स्टँड घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकता इथे खाली 3 स्टँड आले होते. कोणाकोणाचे 4सुद्धा येऊ शकतात. 5 करू नका, 5 केलात तर खूपच छोटे होऊ शकतात. इथे मी होल्डिंग स्प्रे टाप्सचा यूज करत आहे. तुम्ही अदर कंपनीचाही वापरू शकता, पण बजेट फ्रेंडली आणि चांगला ब्रँड म्हणजे टाप. तर तुम्ही 5+ हा टापचा स्प्रे होल्डिंग स्प्रे वापरू शकता. आता डमी आहे तर तुम्ही स्वस्तातला पण स्प्रे यूज करू शकता, कारण डमीवर महागडे स्प्रेचा वापर करू नका. आता बघा मी इथे हॉरिझॉन्टलमध्ये सेकंडवाला सेक्शन्स काढलेला आहे. सेम टेक्निक मी इथे सुद्धा फॉलो करत आहे. जी खालच्या स्टँडला टेक्निक फॉलो केलेली आहे ती वरच्याही केसांना टेक्निक मी फॉलो करते. सो स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळे कर्ल्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी किती हळूहळू हळूहळू प्रत्येक स्टँडच्या वेळेस खाली येते आणि जागेवर जाऊन थांबते. जे आपल्याला मार्क मिळालेलं होतं, मार्क विसरू नका, मार्क खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही म्हणाल का मार्क इम्पॉर्टंट आहे, तर कारण जे आपण कर्ल्स बघतो ना ते एक लेवलमध्ये आलं पाहिजे. तो तुमचा मार्क आहे. तुम्ही जर मार्क फॉलो केलात ना तर तुमच्या सगळ्या कर्ल्सची जी लाईन आहे ती एक स्टँडिंगमध्ये येणार, म्हणजे एक लेवलने येणार. ज्यांना ही छोटी छोटी टिप्स माहिती नसते ना तर त्यांचे खूप प्रॉब्लेम्स होतात कर्ल्स करताना. कधी कधी त्यांचे कर्ल्ससुद्धा ना एक साईडला अपोजिट आणि एक साईडला
उलट्या दिशेला सुद्धा असतात कर्ल्स. सो आता ह्याच्या पुढे चूक करू नका. तुम्ही बघू शकता स्टेप बाय स्टेप तुम्हाला कसे कर्ल्स करायचे आहेत. आता इथे बघा माझे ना खालचे जे स्टँड होते ना तिथून 4 स्टँड यायला लागलेत. आता बघा मी 2 अपोजिट आणि 2 ह्या साईडला अपोजिट केलेले आहेत. म्हणजे लेफ्टचे जे स्टँड आहेत 2 ते मी राईटच्या दिशेला टाकलेले आहेत आणि राईटचे जे होते ते लेफ्टच्या दिशेला मी अपोजिट केलेले आहे. सो तुम्ही ही टेक्निक फॉलो करा. तुमचेही कर्ल्स बघा किती छान आणि नक्की एकदम स्टेप बाय स्टेप येतील जसे मी दाखवत आहे तसे. आता इथे बघू शकता बघा 2 अपोजिट आणि 2 ह्या दिशेला म्हणजे अपोजिट असे तुमचे कर्ल्स आले पाहिजे. असे 4 कर्ल्स झालेले आहेत माझे. असे अपोजिट एकमेकांच्या साईडला झाले पाहिजे. सो तुम्हीही सुद्धा ही टेक्निक नक्की फॉलो करा. बऱ्याच मैत्रिणी आहेत बिचाऱ्या त्यांना माहिती नसतं, शिकून येतात पण काय होतं विसरायला होतं. सो विसरल्यानंतर त्यांचे एखाद कर्ल्स ना असा उलटा पडलेला असतो. सो तुम्ही आता ह्याच्यापुढे असं करू नका. हा ट्युटोरियल खास त्यांच्यासाठी आहे. जर तुम्हाला विसरायला होत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की खोलून एनी टाईम कधीही तुम्ही बघू शकता. सो आता हे मी सगळे केस बघा किती छान करून घेत आहे. प्रत्येक ह्याला माझा मार्क येतोय. मार्क क्रिएट केलाच पाहिजे. कितीही घाई असली तरी तुम्ही मार्क करूनच हे कर्ल्स करायला घ्या. मार्क केलात तर तुमचे कर्ल्स एका लाईनीत येतील आणि छान एका डायरेक्शनमध्ये दिसतील. तुम्ही बघू शकता बघा किती छान आलेत की नाही. आता वरचा क्राऊन पार्ट जो आहे क्राऊन पार्टला मी बॅक कोमिंग करून घेत आहे. बॅक कोमिंग करण्यासाठी मी एकाचे 2 पार्टिशन केलेले आहेत. जो क्राऊन पार्ट होता त्याचे 2 ते 3 पार्टिशन केलेले आहेत. आता बॅक कोमिंग करताना मी काय यूज करणार आहे इथे व्हॉल्यूम पावडर. सो मी व्हॉल्यूम पावडरचा वापर करत आहे. ही निर्वेलची व्हॉल्यूम पावडर आहे. तुम्ही मारवॅक अदर कंपनी व्हॉल्यूम पावडर वापरू शकता. निर्वेल ही बजेट फ्रेंडली आहे. सो बजेटमध्ये आपल्या छान आहे ती म्हणून मी निर्वेलची पावडर वापरते. एक निर्वेल आहे आणि एक मारवॅकची पावडर आहे. सो आता तुम्ही बघू शकता मी बॅक कोमिंग हे 2 फिंगर 2 इंच म्हणजे वरपर्यंत मी बॅक कोमिंग करून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती छान व्हॉल्यूम क्रिएट झालं आहे व्हॉल्यूम पावडरने. आता सेम मी खालच्या ह्याला व्हॉल्यूम पावडर ॲड करून बॅक कोमिंग करून घेत आहे. बॅक कोमिंग करताना नेहमी लक्षात ठेवा कोंब तुमची बाहेरच्या दिशेला आली नाही पाहिजे. कोंब ही तुमच्या आतल्या आतच फिरली पाहिजे. जे आतले केस आहेत त्याला मी हलके खाली स्टेप बाय स्टेप असे कोंब करून घेत आहे. एकदम कोंब बघा वरती फिनिशिंग बघा. वाटते का मेसी? नाही वाटत आहे. कारण मी कोंब आतपर्यंत अशी घुसून बॅक कोमिंग केलेली नाही आहे. मी आतल्या केसामध्ये वरच्यावर बॅक कोमिंग केलेली आहे. सो तुम्हीही अशीच बॅक कोमिंग करा. आता बघा इथे थोडं माझं वर खाली दिसतंय. सो मी टेलकोमच्या साहाय्याने असं वर उचलेन जेणेकरून माझा एक लेवल दिसेल पफचा. जो मी बॅक कोमिंग करून व्हॉल्यूम क्रिएट केलेला आहे ते एक लेवल दिसेल. आता हलका मी स्प्रेचा वापर करणार आहे इथे. छान असं फिनिशिंगसाठी हलका स्प्रे करायचा आणि हलका हात फिरवायचा आहे पूर्ण कर्ल्सवर. आता इथे माझं झालेलं आहे. आता मी स्टेप बाय स्टेप परत एकदा कर्ल्स करून घेत आहे. आता इथे पण मी 4 पार्टिशन करून कर्ल्स करून घेणार आहे. आता हे कर्ल्स करताना ना नेहमी तुम्हाला रॉड घ्यायचा आहे 22 नंबर किंवा 25 नंबर. हे थोडे 2 मोठे रॉड असतात. तुम्ही 28 नंबरचा पण रॉड वापरू शकता ज्यांच्याकडे असेल. पण जास्त तर 22 किंवा 25चा वापर करा. कर्ल्स सॉफ्ट लवकर होण्याचे चान्सेस कमी असतात. 25पेक्षा जास्त मोठा रॉड वापरल्याने कर्ल्स असे लूज होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे ज्यांच्या केसात होल्डसुद्धा होत नाही त्यांचेही केस लवकर सुटतात. म्हणून मी 22 किंवा 25 नंबरनेच तुम्हाला सांगू शकेन. आता तुम्ही बघू शकता बघा डायरेक्शन बघा एक लेवलमध्ये आलेली आहे. सो तुमचेही असेच कर्ल्स तुम्ही टेक्निक फॉलो करा. आता हे माझे डायरेक्शन जे आलेली आहे ना ते मी मार्क डोक्यामध्ये फिक्स केल्यामुळे आलेले आहे. सो तुमचाही मार्क डोक्यामध्ये फिक्स ठेवा जेणेकरून तुमची एक लाईन येईल कर्ल्सची. आता मी फ्रंटचे व्हेरिएशन करायला घेत आहे. फ्रंटचे कर्ल्स करायला घेत आहे. सॉरी व्हेरिएशन नाही करू शकत कारण आपल्याला फुल ओपनमध्ये जायचं आहे. सो इथे पण मी सेम टेक्निक फॉलो करत आहे. बघा मी 4 फिंगरचा गॅप सोडून मार्क दिलेला आहे आणि स्टेप बाय स्टेप मी कर्ल्स करते. कर्ल्सची डायरेक्शन बघा जी माझी लेफ्ट साईडला जी डायरेक्शन होती बॅक साईडला तीच मी पुढे फ्रंटला पण फॉलो केलेली आहे. सो डायरेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे कर्ल्सच्या टेक्निकसाठी. बघू शकता तुम्ही बघा सेम डायरेक्शनला गेलेला आहे माझा कर्ल्स. आता इकडे ना तुमचे व्हॉल्यूम बघायचं आहे क्लायंटचं किती व्हॉल्यूम आहे. सो तुमचा जो जास्त व्हॉल्यूम आहे तर तुम्ही एका स्टँडचे 2 कर्ल्स करू शकता. कमी असेल
ते एका स्टँडला एक कर्ल्स करू शकता. इथे तुम्हाला प्रत्येक स्टँडला व्हॉल्यूम पावडरचा वापर करून स्टेप बाय स्टेप कर्ल्स करून घ्यायचं आहे. स्टेप बाय स्टेप बघू शकता. आता मी सेम टेक्निक वरपर्यंत फॉलो करत जाणार आहे. व्हॉल्यूम पावडर खूप इम्पॉर्टंट आहे. जे आपण बघतो ना फ्रंटला बाउन्स क्रिएट होतो, तो बाउन्स हा व्हॉल्यूम पावडरनेच क्रिएट होणार तुमचा. आता व्हॉल्यूम पावडर टाकून प्रत्येक स्टँडला मी बॅक कोमिंग घेऊन स्टेप बाय स्टेप सगळ्या केसामध्ये कर्ल्स करून घेत आहे. आता बरेच जण काय करतात ना, फ्रंट आलं ना की आधीच खूप भरपूर असं क्रिम्पिंग करून ठेवतात. का क्रिम्पिंग करतात? तर व्हॉल्यूम क्रिएट होण्यासाठी. सो तुम्ही इथे क्रिम्पिंग करू नका. मी इथे डायरेक्ट व्हॉल्यूम पावडर ॲड करूनच बाउन्स क्रिएट करत आहे. तर तुम्हीसुद्धा ही टेक्निक फॉलो करा. प्रत्येक स्टेपला क्रिम्पिंग करणं गरजेचं नसतं. विदाऊट क्रिम्पिंगसुद्धा काही काही हेअरस्टाईल होतात. सो क्रिम्पिंगचासुद्धा मी व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे. क्रिम्पिंग कशी करायची, टेम्परेचर कसं हीट करायचं, किती टेम्परेचरने तुम्हाला क्रिम्पिंग करायचं आहे, तो नक्की मी व्हिडिओ शेअर करणार आहे. सो आता इथे मी वरच्या पार्टमध्ये ना मी 2 स्टँडमध्ये जात आहे, कारण तो जरा स्टँड मोठा होता. पण मी एकाचे 2 पार्ट करून मी कर्ल्स करून घेतलेले आहेत. एक साईड झालेली आहे माझी कंप्लीट. आता थोडासा स्प्रेचा वापर करणार आहे. इथे स्प्रे छान असा हलका हलका स्प्रे करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी किती लांबून स्प्रे करते. सो तुम्ही असाच लांबून स्प्रे वापरायचा आहे. जास्त आधीच भरभरून स्प्रे करू नका. जितकं जमेल तुम्हाला लास्ट पूर्ण हेअरस्टाईल झाल्यावर तुम्ही स्प्रे करायचा प्रयत्न करा. जर तुम्हाला सवय असेल जास्त स्प्रे करायची तर थोडा थोडा स्प्रेचा वापर करा. आता प्रत्येक स्टँडला मी सेम टेक्निक फॉलो केलेली आहे. आता तुम्ही इथे बघू शकता माझा कर्ल्स ना ज्या दिशेला आहे मागचे कर्ल्स त्याच दिशेला फ्रंटचे पण कर्ल्स होत आहेत. आता सेम बॅक कोमिंग करून व्हॉल्यूम पावडर क्रिएट करून छान बॅक कोमिंग करून कर्ल्स करून घेत आहे स्टेप बाय स्टेप. प्लीज इथे तुम्ही छोटा रॉड वापरू नका. जितकं जमेल तुम्हाला 22 किंवा 25 नंबरच्याच रॉडने सॉफ्ट कर्ल्स करायचा आहे. जेव्हा सॉफ्ट लुक हवा असतो तेव्हा आपल्याला मोठा रॉडच वापरायचा आहे. छोट्या रॉडने करू नका कर्ल्स. खूपच असे स्प्रिंगसारखे कर्ल्स होतात. सो आता हे लास्ट स्टेप आहे माझी फ्रंटची, तुम्ही बघू शकता. आता जो वरचा पार्ट आहे ना त्याला मी बॅक कोमिंग करून 2 पार्टमध्ये करत आहे, कारण बघा स्टँड असा मोठा आहे. सो मी त्याला एकाचे 2 करत आहे आणि सेम टेक्निक. आता वरती पण तुमचं 4 फिंगर आलं पाहिजे ना. जर 4 फिंगर आलं नाही तर तुमचे एक लेवल दिसणार नाही फ्रंटने. इथे फायनल झालेले आहेत माझे कर्ल्स. आता लास्टचा स्प्रे करून फिनिशिंग स्प्रे होल्डिंगवाला स्प्रे घेतलेला आहे. छान मी फिनिशिंग देत आहे. जिथे जिथे बेबी हेअर असतील, केस असे सुटत असतील तिथे तिथे मी स्प्रे करून कंप्लीट करून घेत आहे. बघू शकता तुम्ही हे माझे झालेले आहेत कर्ल्स. हा कर्ल्सचा फायनल लूक. व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.